बाबूराव कदम कोहळीकर यांनी 5 ते 6 हजार महिलांना साडी चोळी देऊन केले सन्मानित। आज मनाठा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा सन्मान सोहळा संपन्न। डॉक्टर ज्योतिताई वाघमारे शिवसेनेच्या प्रवक्त्या यांची उपस्थिती। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारने महिलांच्या सन्मानाकरिता महत्त्वपूर्ण अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे। त्याचा लाभ सुद्धा लाडक्या बहिणीला झालेला आहे। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाअंतर्गत लाभार्थीच्या घरी जाऊन कुटुंबाशी संवाद साधण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते यांना दिले आहे। त्याच अनुषंगाने हदगाव तालुक्यातील मनाठा येथील आदर्श विद्यालय ज्युनियर कॉलेज येथे आज सप्टेंबर 15 रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा सन्मान सोहळा शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला आहे। या कार्यक्रमाचे आयोजन नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूरावजी कदम कोहळीकर यांनी केले आहे। या कार्यक्रमाला महायुतीतील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत सन्मान सोहळा ठेवला, महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम होता। आज अक्षरशः महिलांची गर्दी होती, काय भावना आहे, काय सांगता? खरं तर तुम्ही बघताय की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही ब्लॉकबस्टर हिट ठरलेली आहे। या योजनेमुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीला प्रचंड आनंद झालेला आहे। माननीय बाबूरावजी कदम साहेब यांच्या पुढाकारातून आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज नांदेडमधील हिमायतनगर आणि इथल्या मनाठा येथील महिलांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान होतो। तुम्ही बघा की एका बाजूला माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे बाबूरावजी कदम असतील, आम्ही महायुती असू, महिलांचा सन्मान करतोय, तर दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण योजनेमुळे पायाखालची वाळू सरकलेले विरोधक महिलांचा अपमान करतायत। हे सावत्र भाऊ ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टामध्ये गेले। हे सावत्र भाऊ या योजनेला भीक म्हणाले, पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुमची सख्खी बहीण जेव्हा तुमच्या मनगटावर राखी बांधते आणि तुम्ही तिला ओवाळणी देता, त्याला तुम्ही भीक म्हणाल का? उदयजी रश्मी वहिनी आमच्या 1.5 लाखाची साडी नेसतात म्हणून तुम्हाला 1,500ची किंमत कळत नसेल, पण जिच्या घरचं राशन 1,500 मध्ये येतं ना, त्या बहिणीला 1,500ची किंमत माहितीये। कारण हा फक्त पैसा नाहीये, अनुदान नाहीये, तर ही भावाची ओवाळणी आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या बहिणी आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहेत आणि त्यांना लाडकी बहीण योजना नसून लाडकी खुर्चीसाठी योजना चालू केली, काय वाटतं तुम्हाला? भाऊ झालंय असं की विरोधकांच्या उरात आता भरली आहे धडकी, कारण मी मुख्यमंत्र्यांची बहीण लाडकी। विरोधक घाबरलेले आहेत। त्या विरोधकांनी मला सांगावं, जेव्हा एसटी मध्ये अर्ध तिकीट माफ केलं तेव्हा कुठली खुर्ची, कुठली होती निवडणूक? कुठलीही निवडणूक नसताना महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट केलं आणि त्यामुळे नुकसानीत असलेली एसटी सुद्धा परत नफ्यामध्ये आली। जेव्हा लेक लाडकी लखपती योजना सुरू केली आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी प्रत्येक जन्माला आलेल्या मुलीला 1,01,000 रुपयाची योजना जाहीर केली, तेव्हा कुठलीही निवडणूक नव्हती। अरे योजना करण्यासाठी ना मनगटामध्ये धमक असावी लागते आणि काळजामध्ये गोरगरिबांच्यासाठी प्रेम आणि दया असावी लागते, जी आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे। हे बाकीचे फक्त फेसबुक लाईव्ह करत खोके आणि कंटेनर जमा करण्यातच त्यांचं आयुष्य जाणार। तर ह्या विरोधी पक्षनेत्यांनी आधी जाऊन राहुल गांधीला जबाब विचारावा, जे आरक्षण बंद करायचं म्हणतात। विरोधी पक्षनेत्यांना इतका पोटशूळ उठलाय की ते लाडक्या बहिणींची योजना बंद व्हावी असं म्हणतायत। मग लाडक्या बहिणी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत। आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तर जाहीर केलंय की जर परत महायुतीचं सरकार आलं तर या 1,500चे आम्ही 3,000 केल्याशिवाय राहणार नाही। कारण यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता ही भारताची संस्कृती आहे आणि आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शिकवलंय की ज्या देशात महिलांचा विकास होतो आमदारांची कामगिरी जर दमदार असली असती तर आज त्यांना मोर्चा काढायची वेळ आली नसती। मला वाटतं की आमदारांनी थोडासा वेळ काढावा आणि आमच्या बाबूरावजी कदम साहेबांच्याकडून थोडीशी शिकवणी घ्यावी की जनतेचं काम हे कसं करायचं असतं। पराभवानं सुद्धा खचून न जाता दुसऱ्याच दिवशी कामाला लागणारे आमचे बाबूरावजी कदम कोळीकरांसारखे नेते हे सच्चे शिवसैनिक आहेत आणि फक्त
फक्त नशिबानं आणि कुठेतरी मटका बसावा आणि लॉटरी लागावी अशा पद्धतीने ते आमदार झाले. जाऊ दे, बिचारांचे जास्त दिवस राहिलेले नाहीयेत. जेवढे उरलेले थोडे दिवस आहेत तेवढे सुख समाधान नांदू द्या. त्याच्यानंतर मात्र इथे भगवाच फडक. 5 ते 6 हजार महिला येतात. येणारी विधानसभा बाबुरावजी कदम कोळीकर यांना जर देणार नाही, काय वाटतं तुम्हाला? बाबुरावजी कदम साहेब हे जिंकून आलेले आहेत. हे आजच्या महिलांच्या गर्दीनं आणि महिलांनी आपल्या आशीर्वादातूनच जाहीर केलेलं आहे. कारण बघा भाऊ, राजकारण हे जनतेच्या पाठिंब्यावर होत असतं आणि जेव्हा एखादी महिला खंबीरपणानं भावाच्या पाठीशी उभी राहते ना, तेव्हा त्या माणसाला हरवण्याचं सामर्थ्य कोणामध्येही नसतं. आज एखाद्या छोट्याशा मनाठ्यासारख्या ठिकाणी 5-5, 6-6 हजार महिला जमतायत. सकाळी 10 वाजल्यापासून ते आज दुपारचे 2 वाजतात, 2:30 वाजतात, तरी सुद्धा त्या महिला थांबलेल्या आहेत. हे फक्त आणि फक्त बाबुरावजी कदम साहेबांच्या आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरचा विश्वास आहे. पुढचे आमदार बाबुरावजी कदमच असणार यात मला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. त्याच धर्तीवर आमचं सुद्धा एक छोटे कार्यकर्ते म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलनी आहे असे महिलांचे मेळावे घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक महिलांना 1500 रुपये मंथली महिना एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मिळालेच आहे. तरी सुद्धा आम्ही सुद्धा 24.5 देऊन त्यांचा सन्मान. आमदारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढावा, एखादी लक्षवेधी घेतली पाहिजे होती अशी सामान्य जनतेतून मागणी होती. एखाद्या आमदाराने तहसील कार्यालयावर मोर्चा काढावा, काय वाटते आपल्याला? अतिशय चुकीचं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास हे सुद्धा नांदेडला येऊन गेले आणि त्यांनी तत्काळ सरसकट सर्वे करण्याचे 100% आदेश दिले. एवढा असून सुद्धा म्हणजे त्यांना आता काय म्हणावं माझ्याकडे शब्द नाहीत. परंतु मोर्चा काढतात म्हणजे ज्यावेळेस मुख्यमंत्री सरसकट घ्या म्हणतात, ज्यांचं नदीपात्रात बुडालं 100% नोट झालं त्याचं 100% घ्या आणि बाकीच्या 70 ते 80% घ्या असे मुख्यमंत्र्यांच्या सूचना असून सुद्धा काही वेडे लोक मोर्चा काढतात. हे म्हणजे माझ्यासाठी यांच्या लोकांसाठी शब्द नाहीत.